बापरे, हे लग्न होण्यासाठी तनयाने इतकी मेहनत केली. तनयाच्या आयुष्यात जर तिला एक गोष्ट जी खूप मनापासून हवी असेल ती म्हणजे अखिल. अखिल खूप अंधारात आहे की लाईक ॲक्च्युअलमध्ये तिचं कसं काय व्हावं. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवर आणि जसं की तुम्ही पाहत आहात अखिल आणि तनयाचे लग्न होणार आहे आणि आज त्यांची हळद आहे. सो दोघेही खूप छान येल्लो ड्रेसिंगमध्ये आहेत. खूप छान दिसतंय. पण एकमेकांना कसे आहात आणि एकमेकांना काय कॉम्प्लिमेंट द्याल? मी खूप छान आहे. छान वाटतंय मला हे रेडी होऊन सगळं. आणि अखिल इज लुकिंग व्हेरी स्मार्ट. येल्लो कलर त्याला कॉम्प्लिमेंट करतं. सो इज लुकिंग गुड. अखिल तू काय? आय एम गुड. आणि तनया काय युजुअल छानच दिसते. शी इज लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू. पण तुमची लव्ह स्टोरी आणि त्यात आलेले ट्विस्ट अँड टर्न्स आम्ही बघतच होतो. पण आता फायनली तुमचं लग्न होतंय. तुझी इच्छा होती की लग्न होतंय. सो आता अखिल आणि तनया काय फील करतात किंवा त्यांचं आता सध्या काय मत आहे? बापरे, हे लग्न होण्यासाठी तनयाने इतकी मेहनत केली. कोणतं तरी स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण मेहनत करतो ना, जवळपास तिच्यासाठी हे होतं. कारण गेले 6 महिने मला वाटतं ती इतके अथक परिश्रम, वेगवेगळे प्लॅन्स, स्ट्रॅटर्जीज आखून तिने हे सगळं घडवून आणलं आहे. आणि फायनली लग्न होतं. शी इज व्हेरी हॅपी. कारण मला असं वाटतं तनयाच्या आयुष्यात जर तिला एक गोष्ट जी खूप मनापासून हवी असेल ती म्हणजे अखिलबरोबर लग्न होणं. आणि सो फायनली होतं आहे. सो शी इज व्हेरी हॅपी आय गेस. पण अखिल ही खूप चांगली गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला आपण इतके आवडतो किंवा त्याला आपण इतके हवे असतो किंवा इम्पॉर्टंट असतो. सो मालिकेत जरी तुमचा बॉन्ड आम्ही बघत असतो पण आता फायनली लग्न होतं. सो अखिलच्या काय भावना आहेत? कारण कधी कधी असं होतं की अखिल दबला जातो किंवा मे बी तनया थोडी अप दिसते. सो अखिलच्या काय भावना आहेत? अखिल बेसिकली अखिलचं कसं आहे, त्याचं प्रेम खूप आहे तनयावरती. पण फक्त त्याचं घरी सांगू कसं मी, घरच्यांना खूप घाबरून असतो. आता घरी कळलं तर काय परत काहीतरी वेगळा मॅटर होईल किंवा काही प्रॉब्लेम्स होतील. त्यामुळे तो सांगत नसतो. आणि आता काही ना काही सुरूच असतं की त्याला सांगायचं असतं घरी, बट काही ना काही सुरू असतं. दादाचं लग्न झालं, त्यानंतर मग बऱ्याच गोष्टी घडल्या, मग त्यामुळे त्याला ते सांगता नाही आलं. पण आता कुठेतरी जाऊन कसं तरी लाईक ते आता एक व्हिडिओ आमचा लीक होतो, त्यानंतर मग फायनली ॲक्सेप्ट केलं जातं घरून. तिथे ऑब्व्हियसली त्यानंतर अखिलला खूप छान वाटतंय. ही इज व्हेरी हॅपी. आणि आता फायनली लग्न होतं तर बट ऑब्व्हियसली खूप आनंदी आहे. पण या सगळ्यामध्ये तुझ्या वहिनीची आणि तुझ्या मैत्रिणीची वसुंधराचा मोठा हात असणार आहे किंवा तिच्यामुळे कुठेतरी ते निभावलं जाणार आहे. सो तुझ्या वहिनीबद्दल काय सांगशील? वहिनी खूप समंजस आहे. ती खूप समजून घ्यायचा प्रयत्न करते. ती खूप सपोर्ट करते आम्हाला, रादर मला. आता हिचं काय खरे प्लॅन्स आहे तिला तर माहिती आहे, तिला त्याची आयडिया आहे. पण ती अखिलला नाही माहिती अजून. अखिल खूप अंधारात आहे की लाईक ॲक्च्युअलमध्ये तिचं कसं काय व्हावं. आणि वहिनी डेफिनेटली खूप सपोर्ट करते तिला. पण अनफॉर्च्युनेटली सगळ्या ते तिच्या जे काय सपोर्ट करायला जाते ते सगळं उलटते तिच्यावरती. आणि ती कुठेतरी एका काय म्हणतात अडकत चालली आहे त्याच्यात. तुझ्या लग्न म्हटलं की संगीत असतं, हळद असते आणि मग लग्न असतं. तू तर खूप छान अशी डान्सर आहेत. सो तुझ्या संगीतमध्ये काहीतरी स्पेशल असणारच आहे किंवा हळदीमध्ये सुद्धा. असं ते असणार आहे काही, आणि असेल तर काय असणार आहे? प्रेक्षकांना काय सांगशील? अजून जसं प्रेक्षकांसाठी सरप्राईज आहे, माझ्यासाठीही सरप्राईज आहे. बिकॉज खरंच डेली सोप म्हटलं की स्क्रीन प्लेस किंवा सगळ्या गोष्टी थोड्या उशिरा येतात. त्यामुळे अजून संगीतमध्ये काय असेल किंवा काय, होपफुली काहीतरी छान सरप्राईज असेल तुमच्यासाठी. आणि येस, आज आम्ही हळदचा सिक्वेन्स शूट करतोय. सो त्याच्यात बऱ्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत. छान ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो आम्हाला मज्जा येईल आणि नक्कीच प्रेक्षक म्हणून तुम्हालाही बघताना खूप मज्जा येईल. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.